नमस्कार, मी दीपक देशमुख. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत ब्रह्माळा महोत्सव 2025. ब्रह्माळा हा एक तलाव आहे जो LBS मार्ग ठाणे येथे बाबूभाई पेट्रोल पंपच्या बाजूला आहे. इकडे एक ज्येष्ठ नागरिक संस्था आहे आणि त्यांचा हा 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आहे. 29 एप्रिल, 30 एप्रिल आणि 1 मे. या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत नाना मारणे हे या संस्थेबद्दल चांगली माहिती देऊ शकतील. मी नाना मारणे, अध्यक्ष ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्था. गेले 16 वर्ष ही संस्था ब्रह्माळा प्रांगणामध्ये म्हणजे बाबूभाई पेट्रोल पंपाच्या शेजारी LBS रोडला कार्यरत आहे. गेले 16 वर्षापासून ही संस्थेचं कार्य ज्येष्ठांना मदत करणं, गार्डनची स्वच्छता राखणं, गोरगरिबांना मदत करणं असा हा संकल्प आम्ही सोडलेला आहे तेव्हापासून, आणि तो सातत्यानं आम्ही हा टिकवून ठेवतो. इथून याच्यामध्ये आम्हाला बऱ्याचशा लोकांचं सहकार्य लाभतं. आमच्या आजच्या मित्राला जवळजवळ 475 अजीव सभासद आहेत. अजीव सभासदांची व्याख्या आम्ही अशी केलेली आहे की एका वेळेला आम्ही 1001 रुपये करतो, कलेक्शन म्हणून करतो, आणि ती सर्व कलेक्शन आम्ही बँकेच्या फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवतो. त्याच्यातला आम्ही 1 पैसाही वापरत नाही. आणि बाकीच्या आमचं कार्य पाहून लोक आम्हाला भरभरून सहकार्य करत असतात. सुरुवातीला आम्ही छोट्या मोठे असे कार्यक्रम करून हे संस्थेची बांधणी केली. तर सुरुवातीला आम्ही अगदी 19 मेंबर झालेलं होतं, आणि प्रत्येक 19 मेंबरनी प्रत्येकी 100 रुपये काढून 1900 रुपये कलेक्ट केले, आणि त्या 1900 रुपयामधून संस्था आम्ही रजिस्टर केली 2009-2010ला. आणि तेव्हापासून संस्थेचं कार्य म्हणजे आणखी फोफावलं. बरेचसे लोक आमचं कार्य पाहून आमच्याशी जॉईन झाले, वेगवेगळी मदत करू लागले. आर्थिकदृष्ट्या म्हणा, शारीरिकदृष्ट्या म्हणा, किंवा जे काय असतील ब्रह्माळा प्रांगणामध्ये, ब्रह्माळा गार्डनमध्ये, ब्रह्माळा तलावामध्ये जे काही करता येईल तेवढं आम्ही हे केलेलं आहे. स्पेशली पर्यावरण संरक्षण करणं, पर्यावरणाच्या वेगवेगळ्या सूचना देणं, त्यांच्याकडनं सूचना घेणं, त्या सूचनांचं पालन करणं आणि पर्यावरणाची संतुलता राखणं हा आमचा मेन उद्देश आहे. त्या उद्देशानुसार आम्ही ही संस्था पुढं नेते, आणि जसे आम्ही पुढे जात गेलो तसे लोक आम्हाला जोडत गेले. आणि याचा 19 लोकांचे आजच्या मितीला आमच्याकडे 475 अजीव सभासद रजिस्टर्ड आहेत. प्रत्येक वेळेला ज्येष्ठांचे प्रॉब्लेम समजून घेणं, ज्येष्ठांचा सत्कार करणं, ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे करणं, त्यानंतर वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांना मदत करणं, मुलांची देखभाल करण्याकरता त्यांना मदत करणं, त्यांच्या शिक्षणाची देखभाल करणं वगैरे अशी कामं आम्ही करत असतो. लोक आम्हाला या आमचं कार्य पाहून 3-4 वर्षापूर्वी त्यावेळचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी आम्हाला 51,000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा दिलं होतं. म्हणजे संस्थेचे कार्य इतकं अप्रतिम असं चाललेलं असतं की त्यांचे प्रत्येक VIP आम्हाला या गार्डनला येऊन भेट देऊन जातात. डाक्टर सोमन साहेब आले होते, त्यांचा आम्ही इथे इंटरव्ह्यू अरेंज केलेला होता. त्यानंतर आता रिसेंटली नुकतेच म्हणजे गेल्या महिन्यामध्येच गडकरी साहेबांना आम्ही बोलवलं होतं, आणि ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्थेनं सुधीर गाडगीळ यांचा 75वा वाढदिवस आम्ही इथं साजरा केला घोडबंदर रोडला. आणि तोही नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते गेला, आणि नितीन गडकरी साहेबांनी आमचं भरभरून कौतुक केलं. त्यावेळेला बरेच सारे VIP वगैरे आलेले होते. सगळ्या लोकांचं योग्य तो पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यावेळेला आम्ही आउटस्टँडिंग परफॉर्मन्सेस असणाऱ्या संस्थांना किंवा इंडिव्हिज्युअल लोकांना आम्ही सत्कार वगैरे करून गाडगिळांच्या हस्ते आणि गडकरी साहेबांच्या हस्ते आम्ही त्यांचा सत्कार केला. तो प्रत्येक पेपरने आम्हाला त्याची वाहवा म्हणून शाबासकी दिली. त्यांनी पब्लिश केलं सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर संस्थेचं प्रत्येक वर्षी 1 मेला महाराष्ट्र दिनानिमित्त आणि लेबर डेच्या अनुषंगाने आम्ही हा 1 मेचा कार्यक्रम साजरा करत असतो. या साजरा करण्याचा हेतू एवढाच आहे त्या पाठीमागचा, सगळ्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांनी एकत्र येऊन आमचे कार्य पाहावं, लोकांना आम्हाला मदत करण्याची उत्स्फूर्तता यावी. लोकही त्या कार्यक्रमात आम्हाला भरभरून योगदान करतात. त्यावेळेला आम्ही जवळजवळ 1,500-2,000 हजार लोकांना आम्ही अन्नदान करत असतो. त्या अन्नदानाकरता आमच्या बाकीच्या आम्ही कुठलीही वर्गणी किंवा काही असं हे करत नाही आहे, पण लोक आम्हाला देणग्या देतात त्या ह्याच्याकरता, अन्नदानाकरता किंवा त्या कार्यक्रमाकरता लोक भरभरून येतात. मग बाकी सगळे महाराष्ट्रातले सगळे सण आपले जसं त्रिपुरारी पौर्णिमा आहे, दिवाळी आहे, असे वेगवेगळे गुढीपाडवा आहे, असे वेगवेगळे सण आम्ही साजरे करत असतो. सगळ्यांच्या मदतीनं हे सगळं कार्य सहजतेनं पार पाडलं जातं. लोकांचं सहकार्य आम्हाला लाभतं. आमचे सहकारी मित्र म्हणजे जे कार्यकारी मंडळ आहे, 5-5 वर्षांनी कार्यकारी मंडळ आहे, बदलत असतं. पण इन्सिडेंटली म्हणजे की मी गेले 15 वर्ष कंटिन्युअसली अध्यक्ष आहे. तर लोकांचा भरभरून प्रेम मिळतं आम्हाला. त्यानंतर आम्ही राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, संविधान दिन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती वगैरे वगैरे असे सण आम्ही इथं साजरे करत असतो. आणि लोक आम्हाला त्याकरता उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत असतात. लोकांनी चांगल्यापैकी आम्हाला सहकार्य देऊन आमचं भरभरून कौतुक केलेलं आहे. लोक करतायत. आम्ही त्यांचेही आभारी मानतो, आभारी आहोत आणि आपल्या सगळ्यांचेही आभारी आहोत. आज 29 एप्रिल, आज या संस्थेच्या सभासदांचा कराओके म्युझिकवर गाण्याचा प्रोग्राम आहे. अश्विनी, येना, किरण आणि दीपिका. मंद धुंद हे गुलाबी हवा, प्रीत गंध हा शराबी नवा. ला 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 ला
रोज आती है तुम ख्याल में, जिंदगी में भी मेरी बीत जाने लगे सवालों में, इस जवानी पे कुछ तरस था। बात करती हो सोचोगे जब मेरे बारे में तन्हाई हो, गिर जाओगे और भी मेरी परछाई होगी। सोचोगे जब मेरे बारे में तन्हाई होगी, गिर जाओगे और भी मेरी परछाई होगी। वो दिल मचल जाएगा, प्यार हो जाएगा, दिल पर मेरे कब तक मुझे ऐसे ही तड़पाओगे। मैं आग दिल में लगा दूंगा वो कि पल में पिघल जाओगे। प्रदीप काकड़े को फर्स्ट प्राइज मिल रहा है बेस्ट सिंगर ऑफ द डे। The second prize goes to Seema Dhamal. प्राइज मिला, इसके लिए मैंने उनको थर्ड प्राइज दिया। चलो, रेखा शेणॉय जो मेरा बहुत फेवरेट है। अल्टीमेटली देखो, कोई कुछ भी करे, मेहनत करे, पैसा लगता है। कुछ अच्छे लोग हमको हेल्प करते हैं। इसे नाना को दे दो ना। थैंक यू सर। पतंगराव जी थैंक कि ना तुझ पे भी नायत होगी, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी। मेरे महबूब कयामत होगी, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी। मेरी नजरें तो गिला करती है, तेरे दिल को भी सनम तुझसे शिकायत होगी। मेरे महबूब थँक्यू। मी आपल्या सगळ्यांचे अतिशय आभार मानतो आणि हे सगळं अरेंज करण्यामध्ये सिंहाचा वाटा तर तसा सगळेच कार्यकर्त्यांचा आहे, ब्रह्माळाचा आहे, ब्रह्माळावासियांचा आहे, सगळ्यांचाच आहे। आणि विशेष करून म्हणजे आमचे गालासाहेब आणि कंपनी, सुभाष आहे, गालासाहेब आहेत, अजय आहे, या सगळ्यांनी इतकं भरभरून कष्ट केलेले आहेत। त्याचं जेवढं कौतुक, म्हणून मी त्यांचा सत्कार नाही करणार, त्यांचा फक्त नामोल्लेखच करणार आहे, कारण सत्कार करण्या इतपत माझी लायकी नाही आहे झालं। म्हणजे एवढे मोठे लोक आहेत, म्हणजे द्या। अशा प्रकारे सगळ्या गायकांच्या साथीने आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्तम पार पडला। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक कार्यक्रम बघण्यासाठी सबस्क्राईब करा। आणि हां, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।